नाही, कदाचित तुम्हाला फक्त उपविभागीय अधिकाऱ्यांकडेच मिळू शकेल, मला माहित नाही कोणाकडे. आमच्याकडे आहे, आम्हाला कोणाला द्यायला अधिकार पण नाही. आम्ही फक्त त्यांचे कार्य त्यांच्यासाठी प्रश्न लक्षात घ्या, आम्ही पे करून घेतलेली. आपल्याला हा विचार करा की जमीन उपलब्ध किती आहे त्याची. माझ्या सांगण्याचा उद्देश हा आहे की जरी 500 हेक्टर जमीन उपलब्ध दिसली तर ती कागदावर उपलब्ध असेल. प्रत्यक्षामध्ये त्या 500 हेक्टरपैकी 5-25 हेक्टर तरी जागा प्रत्यक्षामध्ये उपलब्ध असेल का, की ती वहिवाटीमध्ये गेलेली असेल, अतिक्रमणामध्ये, पूर्वीच्या अतिक्रमणामध्ये, आणि आता वन अधिकाराखाली गेलेली असेल, याची काही आपल्याकडे जर माहिती नसेल तर तुम्ही कुठेही मिटिंग घ्या, पंतप्रधानांकडे जरी घेतली तरी याचं सोल्युशन नाही निघणार. चव्हाण सर, याचं मला असं वाटतं की पहिल्यांदा अभ्यास करू, त्याचा अभ्यास करतो. काय करेल आता, त्याचा अभ्यासच करायचा असेल तर आपण आता आज आढावा तरी काय घ्यायला. कारण नाहीतर काय होतं की या सगळ्या आता ज्या चालल्यात या सगळ्या कागदी भराऱ्या, याला महत्व नाही आहे काही, की जमिनीचे खरेदी व्यवहाराचे उच्चतम दर गुणिले 2, उच्चतम दर गुणिले 5, हे शक्य आहे. पैसा आणता येईल तुम्हाला. महापालिकेत नसेल तर गारगाईसाठी जपान सरकारचं कर्ज काढता येईल. तुम्हाला शहरं बांधायला कोणीही पैसे देईल, जागा कुठून आणणार. ठीक आहे, जपान आणि आफ्रिकेतून नाही आणता येणार ना, इथलीच जागा आहे तुमची. काय करणार सांगा. कारण हे जे आहे हे आपण आपल्या बांगरदारांसमोर मांडा की ही वस्तू, ही मुख्यमंत्र्यांसमोर मांडा ही वस्तू की 2013चा पुनर्वसनाचा कायदा आहे, त्या कायद्याला जोपर्यंत कायदा संसद बदलत नाही तोपर्यंत तो आहे. तो बदलला तर प्रश्न येणार नाही. तर मग त्या कायद्याच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने एन्व्हायरमेंट असेसमेंटचा आपण आता असं बघू. आणि ही जी पर्यायी जमीन आहे, ही पर्यायी जमीन जोपर्यंत उपलब्ध होत नाही तोपर्यंत आपल्याला पुढे पाऊल टाकता येणार नाही. मग होणारा खर्च जो काही आता असेल, आपण आणला असेल, केला असेल, बोर मारायचा असेल, आणखी काही असेल, मला काही माहीत नाही, आपण काही जागेवर गेलेलो नाही. आणि आता मला असं वाटत नाही परिस्थिती आहे गावाला जागेवर येऊन बघायची. पण तुम्ही जो काही खर्च केलेला असेल तो खर्च हा पब्लिक फंड आहे, लोकांचा पैसा आहे. तो अशा अपुऱ्या अवस्थेमध्ये याची काही खातरजमा न करता करणं हे काही पैसा खर्च नाही. हे योग्य आहे का याचा तुम्ही विचार करा, मला माहिती नाही. त्याप्रमाणे मुंबई महापालिकेची बॉडी विचारली, मुंबई महापालिकेचा पैसा लोकांचा पैसा तो याचं नाही. जागेच्या बद्दल तुमचं म्हणणं आहे की आता काही पर्यायी जागेचं आपल्याला काही सांगता येणार नाही. ते जे जुने इमेजेस जे आहे ना, ते इमेजेस पूर्ण बघितलेले ते बघितल्याशिवाय सांगू नाही शकत. आम्हाला जे फॉरेस्ट तुम्ही ते विचारलंय का उपविभागीय अधिकाऱ्यांना? उपविभागीय अधिकाऱ्यांना हे याच्याबद्दलची आपण आणि वन अधिकाऱ्यांना याच्याबद्दलची विचारणा केली आहे का? वनाधिकाऱ्यांची झालेलं आहे. उपविभागीय असं आहे की तुमच्यावर जबाबदारी आहे ना की इथे 500 हेक्टर जमीन दिसते. उपविभागीय अधिकाऱ्यांना कशासाठी? ते भूसंपादन अधिकारी हा वेगळा भाग आहे, ते अध्यक्ष आहेत वन अधिकार समितीचे. उपविभागीय समितीचे अध्यक्ष आहेत वन अधिकारचे. तेव्हा त्यांच्याकडे किती आहे, यापैकी किती दावे त्यांच्याकडे क्लेम आलेले आहेत, मग तिथे जागा किती उपलब्ध आहे यापैकी, आणि तशीच माहिती तुम्ही वन अधिकाऱ्यांना विचारली पाहिजे. त्या दोघांची माहिती तुम्हाला कळेल बाबा हे आहे, आणि मग ते चित्र समोर मांडलं पाहिजे. मग तिसरे आले लोकांची माहिती उपविभागीय अधिकाऱ्यांपेक्षाही वेगळी असेल. त्यामुळे आम्ही एवढं मागितलं, आम्हाला एवढंच दिलंय, पण आमचं एवढं क्षेत्र आहे प्रत्यक्षामध्ये कमी दाखवलंय, तो तिसरे मागून होते आले. पण हे दोघेजण तर शासकीय पातळीवर महत्वाचे लोक आहेत ना, त्यांच्याबरोबर काही पत्रव्यवहार करून बैठका झाल्या, त्याच्या काही इतिवृत्त आहेत का?
वन विभागाचे आहेत त्यांनी ती बैठकांमध्ये माहिती दिलेली आहे. तर त्या अनुषंगानेच पुढे निर्णय घेतले गेलेले जे काय आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांच्या बरोबरीने काही बैठका झाल्या या संदर्भामध्ये माहिती घेतली संबंधात नाही झालं. काय कारण मला तुम्ही उपविभागीय अधिकाऱ्यांकडे न घेता मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेऊन काय स्पेसिफिक नाही सर. हं? बेसिकली फॉरेस्ट होतं त्यामुळे वन विभागाकडे जास्त पत्रव्यवहार झाला. तुम्हाला धरण करायची इच्छा आहे का नाही आहे? करायची मग अशा पद्धतीने कसं धरण होणार आहे? क्षणभर कल्पना करा की पंतप्रधानांकडे जरी बैठक झाली तरी प्रश्न गावात सुटणार आहे ना, त्या पाड्यात सुटणार आहे. त्याचं उत्तर काय आपल्याकडे? का हो सांगा PCM साहेब. जाणारी जमीन पण तुमची आहे, देणारी जमीन पण तुमची आहे. हो. तेव्हा सांगा तुम्ही आमचे मुख्य मालक आहात. सांगा काय परिस्थिती? म्हणजे आता जे मागची जी मीटिंग झाली होती मुख्यमंत्री साहेबांची त्यामध्ये असं सूचना होत्या की मीटिंग मध्ये काय झालं नका सांगा. ते फार तुम्ही मिनिट्स वाचून पण बोलू. हां जागेवर काय परिस्थिती आहे म्हणून? जागेवर आता सरसे ते क्षेत्र जे आहे देवळीचं जे म्हणतायत 500, 7, 8, 9, 10 कंपार्टमेंट ते पूर्ण क्षेत्र FDCMला वर आहे. तर ते FDCMच्या ताब्यात आहे. तुम्ही वन विभागाचे हो. ABCMचे आलेच का? नाही. वन्यजीवचे परवे RFO आणि फॉरेस्ट. तुम्ही जी देवळीची जागा देणार म्हणता, देवळीची किती जागा आहे आणि किती जागा उपलब्ध आहे त्यांना द्यायला? आता ते ॲक्च्युली जोपर्यंत त्यांचा प्रस्ताव आपल्याला येत नाही तोपर्यंत आम्ही त्याचं सर्वेक्षण करत नाही हा विषय राहतो. कारण ती FDCMच्या ताब्यात आहे. तोपर्यंत आम्ही आमचा म्हणजे नमुना जे भरून द्यायचं असतं आमचे निरीक्षणाचे जे नमुने भरून देतात ते आम्ही तोपर्यंत वापरत नाही. कारण की त्यांच्या ताब्यातलं क्षेत्र आहे. त्यामुळे ते आम्ही अजून चेक केलेलं नाही. फक्त आम्ही त्याची घनता चेक केली होती एवढं विषय. रिहॅबिलिटेशन आणि सगळं प्लॅन म्हणजे पुनर्वसनाचा जो विषय त्याच्यात फॉरेस्टच हे केस दाखल करणार. काय केले? फॉरेस्टच प्रस्ताव देणार आहे. फॉरेस्ट म्हणजे वाईल्डलाईफकडून फॉरेस्टला तो प्रस्ताव जाईल. म्हणजे वाईल्डलाईफ फॉरेस्टकडून वन्यजीवकडून प्रादेशिकला तो प्रस्ताव जाणार.